चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत मक्याचे मसाला चिजी रोल्स। घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे कुरकुरीत मक्याचे मसाला चिजी रोल्स बाहेरून खुसखुशीत आणि आतून चिजी व मसालेदार लागतात। मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा झटपट नाश्ता संध्याकाळच्या चहासोबत किंवा पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे। त्यासाठी मी एक वाटी मक्याचं पीठ घेतलं आहे, अर्ध वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 2 चम्मच तेल घालून घेतलं आहे। याला छान आता हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेऊया। छान असं हाताच्या साहाय्याने त्याला असं मळून घेऊया। तेल छान पूर्ण याला लागलं पाहिजे। हातामध्ये त्याचा छान असा गोळा तयार करून पाहायचा। गोळा जर होत असेल तर समजून जायचं आपलं मोहन छान याला लागला गेला आहे। हे बघा, अशा प्रकारे त्याचा गोळा छान करून पाहायचा। नंतर त्यामध्ये कोमट पाणी घेतलं आहे, थोडं थोडं पाणी टाकून त्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। छान असा घट्टसर मऊसूत त्याचा छान असा गोळा तयार करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे छान असा घट्टसर मी गोळा तयार करून घेतला आहे। याला आता 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी सोडून देऊया। याला छान याच्यावर झाकून कवर करून याला छान 15 मिनिट रेस्ट करू देऊया। नंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले, त्याला स्लाइसमध्ये कट करून घेतले आहे। 2 हिरवी मिरची घेतली आहे, त्याला बारीक कट करून घेतलं आणि थोडी कोथिंबीर, 2 उकडलेले बटाटे घेतले आहे, याला छान ग्रेटरने ग्रेट करून घेऊया। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चम्मच बडीशेप घेतली आहे, 1 चम्मच धनिया घेतला आहे आणि 1 टीस्पून जिरा घेतला आहे। याला छान आता मिक्सरमध्ये दरदरा वाटून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे छान दरदरा वाटून घेतला आहे। टेस्ट इतकी बढिया येते या मसाल्याची। नंतर मी गॅसवर कढई ठेवली आहे, कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालून घेतलं आहे। आता जो आपण कांदे स्लाइसमध्ये कट करून घेतले होते ते घालून घेऊया। नंतर हिरवी मिरची, याला छान आता तेलामध्ये परतून घेऊया। मोठ्या गॅसवर हाय फ्लेमवर छान असं परतून घेऊ। एकदम असा सोनेरी गोल्डन कलर येऊ द्यायचा नाही, हाय फ्लेमवरच त्याला परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये जो आपण मसाला तयार करून ठेवला होता तो घालून घेतला आहे। याला छान आता मिक्स करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे। नंतर त्यामध्ये घरचे काही बेसिक मसाले ॲड करून घेऊ। अर्धा टीस्पून हळदी पावडर, अर्धा टीस्पून लाल मिर्च पावडर, अर्धा टीस्पून गोळा मसाला, अर्धा टीस्पून किचन किंग मसाला। आता याला छान मिक्स करून घेऊ। छान आपला मसाला शिजला गेला आहे। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। छान याला आता परतून घेऊ। नंतर आपण जे उकडलेले बटाटे होते ग्रेट करून ठेवले ते घालून घेऊ। याला छान आता मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे छान मसाला मिक्स करून घेऊ। नंतर मसाला ऑलमोस्ट झाला आहे। नंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊ। मसाला शिजला गेला आहे। नंतर आपण त्याला थंड होण्यासाठी एक छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी 5 मिनिट बाजूला ठेवून देऊ। आता आपण जो गोळा तयार करून ठेवला तर त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले आहे। नंतर याची छान अशी छोट्या साईजची, एकदम पतली पण नाही आणि एकदम जाडी पण नाही, अशा छान अशी पोळी लाटून घेऊ। छोट्या साईजची, एकदम जाडी पण नाही आणि एकदम पातळ पण नाही। नंतर आपण जो मसाला तयार करून ठेवला होता तो त्यामध्ये रोलच्या साहाय्याने भरून घेऊ। अशा प्रकारे छान मसाला भरून घेतला। नंतर त्यामध्ये वरतून मी मोझरेला चीज घेतला आहे, तुम्ही कोणतं पण चीज यूज करू शकता। अशा प्रकारे चीज आपण
मसाल्यावर भरून घेऊ. नंतर मी छान अशा त्याच्या दोन्ही साईडच्या कड्या बंद करून छान असा रोल तयार करून घेऊ. रोल करताना हलक्या हाताने रोल करा. आपण जी चपाती बनवली आहे ती नाजूक राहते. हे बघा, अशा प्रकारे छान याचा आपण रोल तयार करून घेतला आहे. हे बघा, आता गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये तळण्या इतकं तेल ठेवलं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. नंतर मी पुन्हा एकदा तुम्हाला रोल तयार करून दाखवत आहे. एकदम ज़बरदस्त असे मसाला चीजी रोल्स लागते. एक बार खान तर बार बार मागन अशी ही भन्नाट रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून पहा. तुमच्या घरी प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे. लहान मुलं तर इतले आवडीनं खातात की खूप. माझ्या मुलीला तर खूप आवडली आहे ही रेसिपी. हे बघा, अशा प्रकारे एकदा मी रोल बनवून दाखवलेला आहे. हे बघा, कडा छान त्यांच्या दाबून घ्यायच्या. अशा प्रकारे आपले रोल तयार झालेले आहे. नंतर तेल आपलं कडकडीत छान असं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण एक एक रोल करून सोडून घेऊ. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅलो फ्राय पण करू शकता. हे बघा, छान असा सोनेरी गोल्डन कलर येतपर्यंत याला छान असं फ्राय करून घेऊ. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे छान सोनेरी गोल्डन कलर येऊ द्यायचा. मीडियम गॅसवर छान असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊ. हे बघा, असा बाहेरून कुरकुरीत असा सोनेरी गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता त्याला आपण एका छोट्या परातमध्ये काढून घेऊ. एक बॅच ऑलमोस्ट झाली आहे. आता मी दुसरी बॅच फ्राय करण्यासाठी तेलात घालून घेतले, रोल्स घालून घेतले. फ्राय करताना गॅसची आस कमीच ठेवायची. हे बघा, असं छान गोल्डन कलर आलेला आहे. हे बघा, वरतून छान असा कुरकुरीत आहे आणि आतून असा मसालेदार चीजी रोल्स तयार झाले आहे. हे बघा, छान आपले रोल्स तयार झालेले आहे. हे बघा, वरतून इतके कुरकुरीत आणि आतून मसालेदार असं चीजी भन्नाट अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे मन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर. धन्यवाद.